नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। काल मी माझे व्हिडिओज आणि तुमच्या काही छान छान कमेंट्स बघत होती, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना थँक्स। आणि मला असं बघता बघता आढळून आलं की तुम्हाला टोमॅटोचं सार शिकायचं आहे। तर आणि हे जे सार आहे ना, हे पटकन होतं, म्हणजे कधी तुम्हाला डाळ तुम्ही कुकरला लावायला विसरलात किंवा घाई झाली तर तुम्ही टोमॅटोचं सार हे पटकन करू शकतात, कारण टोमॅटो कांदा हे आपल्या घरात इझिली असतं। पण हे कुठे शक्य आहे, त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। अर्ध्या नारळाचं घट्टसर दूध काढून घेतलेलं आहे, 3 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 टेबलस्पून जिरं आहे, मीठ चवीप्रमाणे, 1.5 टेबलस्पून तुमचं चण्याचं पीठ आहे, 1 टेबलस्पून साखर, अर्धा चमचा हळदी पावडर, पाव चमचा हिंग, 3 हिरव्या मिरच्या, काजू घेतलेले आहेत, कोथिंबीर आहे, तेल आणि पाणी। आता आपण करायला सुरुवात करूया। सर्वात प्रथम काय नेहमीप्रमाणे तेल थोडंसं गरम करायचं आहे। साधारण 1 टेबलस्पून तेल घ्या। त्याच्यामध्ये तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं आणि हिरवी मिरची, हळद, हिंग घालणार आहोत। तेल तापलंय, जिरं, नंतर हिंग, थोडासा हळदी पावडर आणि हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतून द्यायचा आहे। कांदा थोडासा परतला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। आपल्याला हे टोमॅटोचा आपण सांबार बनवतोय किंवा ह्याला टोमॅटोचं सारही म्हणू शकतात। टोमॅटो थोडासा मऊसर शिजवून द्यायचा आहे। चवीप्रमाणे मीठ, त्याच्यानंतर साखर घेतली ती घालायची, साधारण 1 टेबलस्पून। आपण थोडी साखर इकडे नेहमीपेक्षा जास्त, म्हणजे आपण शक्यतो भाजीमध्ये चिमूटभर साखर वापरतो, तर इथे थोडंसं 1 टेबलस्पून घालतोय, कारण टोमॅटो थोडासा आंबट असतो आणि टोमॅटोचा आपण सार करतोय हा थोडासा गोडसर असतो। टोमॅटो आणि कांदा थोडासा होऊन द्यायचा आहे। यात आपण थोडेसे काजू घालूया। थोडंसं झाकण देऊन आपण थोडा वेळ शिजवून घेऊ। कांदा आणि टोमॅटो थोडासा मऊ झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये नारळाचं दूध घालणार आहोत, पण नारळाच्या दुधामध्ये आपण थोडंसं बेसन घालणार आहोत। कारण का, इथे एक महत्त्वाची टिप, कारण नारळाचं दूध तुम्ही डायरेक्टली त्याच्यामध्ये भाजीत घातलं आणि उकळवलं तर कधी कधी नारळाचं दूध हे फाटतं। ते फाटू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये बेसन ॲड करतोय। बेसन जर घरात नसेल तर थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरीही चालतं। तर आपण ह्याच्यामध्ये बेसन आणि आपलं नारळाचं दूध मिक्स करूया। साधारण 1.5 चमचा घेतलंय। तोपर्यंत आपण थोडंसं पाणी घालूया याच्यात। मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी घालूया, कारण आपल्याला हे सार करायचं आहे, त्यामुळे थोडंसं पातळ हवं आहे आपल्याला। आणि हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। कुठेही तिकडे गुठळी होता कामा नये, कारण आपण चण्याचं पीठ घातलेलं आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याचा स्वाद खूप छान लागतो, कारण नारळाचं दूध आहे, ह्याच्यामध्ये टोमॅटो आहे, कांदा आहे, हिरवी मिरची, त्यात गोड, म्हणजे थोडंसं तिखट, गोड, आंबट अशी चव ह्याच्यामध्ये आहे। थोडीशी कोथिंबीर घालूया। आता आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स केलेलं आहे। आता आपण हे 5 मिनिटं, म्हणजे साधारण एक उकळी येईपर्यंत आपण हे होऊन देऊया, शिजवून देऊया। आपण झाकण ठेवून हे शिजवून देऊया। आता आपण झालंय का बघूया। 5 मिनिटं झालेली आहेत। टोमॅटोचं सार सांबार तयार आहे। आता आपण हे मस्तपैकी काढून घेऊया। टोमॅटो दिसत आहेत, कांदे आहेत, काजू आहे, कसं मस्त कलरफुल दिसतंय सगळं। आणि ह्याच्याबरोबर तुम्ही गरम गरम भात वाफे भरलेला खाऊ शकतात। आता ही
आपली डिश तयार आहे, पण त्याला कसं हसवायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालून. टोमॅटोचं सांबार तयार आहे. हे कशाबरोबर खायचं, मस्त वाफेवरला भात आणि सोबत थोडंसं लोणचं. लगेच सबस्क्राईब केलं असेल कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर. आणि तुम्हाला ह्याच्यात काही व्हेरिएशन्स अजून तुमच्याकडे काही असतील आणि तुम्हाला मला कळवायचं असेल तर लगेच काय करायचं, फीडबॅक द्यायचं. पण हे सगळं कुठे शक्य असतं, अर्चनाज रसोईवर.